नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे डोहाळे जेवणासाठी आपली सायली रूममध्ये तयारी करण्यासाठी आलेली असते. आता अर्जुन म्हणू लागला आहे की आज माझ्या बायकोची तयारी सगळी काही मीच करणार. तर आता त्याने मेकअपपासून सुरुवात केली. त्याच्यानंतर हेअरस्टाईलही स्वतःच्या हाताने आपल्या सायलीची बनवून दिली आणि शृंगारातला एक एक दागिना तिच्या अंगावरती त्याच्या हाताने तो स्वतः घालू लागलेला असतो. अगदी सुंदर दिसत असते आपली सायली. त्या सायलीचं रूप पाहिल्यानंतर ना एकदम आपल्याला आपली त्यावेळची आठवण येईलच, कारण इतकी सुंदर दिसते. काहीतरी वेगळंच रूप असतं ते. एक अलौकिक शक्ती असते. खरंच देवी असते जी एका नवीन याला आपण म्हणतो ना सृष्टीवरती एका नवीन गोष्टीची निर्मिती करणारी, तशी ही देवी इतकी सुंदर लखलख करत असते. दुसरीकडे आपण पाहू शकतो आपल्या प्रियाने मात्र तिच्या मैत्रिणींकडे अट्टहास केलेला आहे की माझं डोहाळे तुम्ही पुरवाल का, माझे डोहाळे जेवण तुम्ही कराल का, माझ्यासाठी काहीतरी प्रयत्न तरी करा, माझं या जगात कोणीच नाही, तुम्हीच आता माझ्या मैत्रिणी, आया, बहिणी, माझ्यासाठी एवढं कराल. माझी छोटीशी इच्छा आहे, माझं डोहाळे जेवण व्हावं. तुम्ही सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर ते होऊ शकतं. तर माझी इच्छा आहे तुम्ही ते करावं, कराल ना माझ्यासाठी. तर त्या बायका बोलू लागतात, असं कसं शक्य आहे, इथे जेलमध्ये कोण आपल्याला करू देणार. तर इथे प्रिया म्हणू लागते की मी बोलते ना ताईसोबत, ताई करेल काहीतरी, फक्त तुम्ही तयारी लागा बुवा. त्या बायका म्हणत असतात की नाही, आपण जेलमध्ये आपल्याला कोण हे सगळं करू देणार. तर ती म्हणते, जेलमध्ये राहणाऱ्याला अधिकार नाही का स्वतःची डोहाळे पुरवण्याचे, स्वतःची इच्छा पूर्ण करून घेण्याचे. का नाही होणार माझं डोहाळे जेवण, थांब आत्ताच मी ताईशी बोलते. ताईकडे जाऊन ती मग मागणी करू लागते, माझं डोळे जेवण करू ना ताई, प्लीज काहीतरी कर ना, जेलर साहेबांना तरी सांग, माझ्यासाठी काहीतरी तू करायला पाहिजे, एक दोन मिठाया आण, माझ्यासाठी काहीतरी प्रयत्न कर. ती नाही नाही म्हणत असते. तर तिच्यावर ती जोरात चिडू लागते. सांगू मी सगळ्यांना तुला किती पैसे देते, तुझ्यासाठी किती पैसा खर्च केला आहे. तर ती तिचा हात दाबते. तिला म्हणते, हळू बोल ना, कशाला एवढी जोरजोरात बोलत आहे. तर प्रिया तिला म्हणू लागते, मला ना डोहाळे जेवणामध्ये मिठाई लागेल, एक बर्फी लागेल, एक पेढा लागेल, ते सगळं आणून देशील ना. तर ती होकार देते आणि मी जेलर मॅडमशी बोलून तुला सगळी माहिती पुरवते, असं म्हणत ती आता इथे बाहेर जाते. आणि सगळ्या मैत्रिणींना प्रिया सांगते की माझ्या डोहाळ्याची तुम्ही तयारी करा, जा बरं. तर त्या पण कामाला लागलेले असतात. त्यांच्याकडे जे जे आहे ते सगळं वापरून आता कसे डोहाळे जेवण करणार प्रियाचे ते आपल्याला पुढे जाऊन पाहायलाच मिळेल. दुसरीकडे आपण पाहू शकतो की आता डोहाळे जेवणाला जायला उशीर होतो आहे, मुली अजून आलेल्या नाही. म्हणून आता मधुभाऊ आपल्या कुसुमताईला म्हणू लागले की तू फोन करून विचारतेस का मॅडमला. घडी घडी फोन करणं पण चांगलं नाही ना, किती वेळा कॉल केला आहे. पण आता कुसुमताईंना शेवटच्या वेळ कॉल कर ना, असं म्हणत मधुभाऊ विचारायला सांगतात. आता मॅडम सांगू लागतात की खूप जास्त ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला 1 तास उशीर झाला आहे माहिती आहे, पण आम्ही थोड्याच वेळात अर्धा 1 तासात पोहोचू आमच्या क्लासच्या MG रोडवरती. तर कुसुमताई म्हणते बरं. मग आता त्याच वेळेला इकडे मुली कुठपर्यंत आल्या आहे, कुसुमताई कुठपर्यंत आहे हे विचारपूस करण्यासाठी श्वेता कॉल करते. तिला इथे मग कुसुमताई सगळी इत्तंभूत माहिती सांगते. कळालं, मुलींचं लोकेशन कळालं. आता लगेचच कामाला लागते श्वेता. दुसरीकडे मात्र फार उत्साह मुलांमध्ये पाहायला मिळतो की काहीतरी कपडे नवीन घालायला पाहिजे, सायलीताईचं डोहाळे जेवण आहे, तिकडं जायचं आहे, म्हणून लहान मुलं फार उत्साह दाखवत असतात. कुसुमताई त्यांना सांगते, तुम्ही तुमचं पटपट आवरा रे, मी काय काय आवरू एकटीने. दुसरीकडे आपण पाहतोय इकडच्या सगळ्या बायकांना बाहेर जाऊन पालापाचोळा, आपल्या झाडाची जितकी फुलं आहे ते सगळं काही गोळा करून घेऊन आलेले असतात. दोरा घेतात, त्या दोऱ्याला ते सगळं बांधू लागतात. त्याच वेळेला आता इथे जी हवालदार असते ना कॉन्स्टेबल, ती प्रियाजवळ जाते आणि तिला गुपचूप बाजूला ये म्हणते. आणि मग आल्यानंतर तिच्याकडे मोबाईल देते, तुझ्यासाठी मेसेज आला आहे असं सांगू लागते. मग मेसेज असा असतो की मुली अर्धा पाऊण तासात MG रोडवर पोचणार, आता पुढे काय करायचं ते तुम्ही बघा, असा श्वेताने मेसेज केलेला असतो. तो मेसेज मग आता फॉरवर्ड केला आहे तिने सचिनला. आता पुढे काय होते ते पुढे कळेलच आपल्याला. इकडे मात्र खूप छान प्रकारे श्वेता सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीची आवड निवड जणू तिने माहितीच करून घेतली. सगळ्यांसाठी चहा, कॉफी सगळं काही ती घेऊन आलेली असते. आता आपल्याकडे पाहू शकतो आपण
आजी आणि प्रताप बरेच दिवस झाले सिरियलमधनं गायब केली होते. डोहाळ्यांना बोलवलं, बुवायांना. तर आता त्या ठिकाणी आजी आलेली असते आणि आजीला जायफळ घातलेली कॉफी ही श्वेता देऊ करते. तर तुला कसं ठाऊक मला ती कॉफी लागते आणि तू कोण, असा प्रश्न आता आजीने श्वेताला विचारला आहे. तर अस्मिता सांगते की ही ना आपल्या सायलीच्या आश्रमातली मुलगी आहे. तर ते आपल्या स्मितला सांभाळण्यासाठी इथे अपॉइंट केलेली, आजच आलेली. तर ती मग इतकी छान प्रकारे सगळी माहिती तिने घेतली आहे, सगळ्यांची काळजी घेते. हे पाहिल्यानंतर तिचं फार कौतुक आजी करते आणि आजी म्हणू लागते, स्मितला सांभाळणारे की मला रे. तेव्हा सगळेजण हसू लागतात. दुसरीकडे आजी सायलीला म्हणू लागते की आता तुझं बाळ पाहिलं, पतवंडाचं तोंड पाहिलं ना सायली, तर मी भरून पावेल. माझं किती दिवसाचं स्वप्न होतं, मला वाटलं होतं कधी पूर्णच होणार नाही, पण नशिबाने ते पूर्णही झालं आणि माझ्या नातीचं पतवंडही मी पाहिल आणि आता डोळे पण मिटायला मी मोकळी होईल. तर आजीजवळ जाऊन सायली आता इमोशनल होते आणि म्हणू लागते की आजी असं काही बोलू नकोस गं, अजून तुला माझ्या बाळावर संस्कार करायचे, जसे तू माझ्यावर केलेस तसेच त्याच्यावरती पण करायचे आहे ना. आणि असं अभद्र वगैरे काही बोलायचं नाही, नाहीतर मी पुन्हा तुझ्यावर राग भरेल. तर सायलीला मग आजी म्हणू लागते, हो गं बाई, नाही बोलणार. सायली आणि अर्जुनचं सगळेजण भरभरून कौतुक करू लागतात. दोघंजणं किती सुंदर दिसत आहेत आज, त्यांचं रूप किती खुललं आहे. आणि खरंच एक बाई ज्या वेळेला आई होणार असते तिचं ते रूप दिसणं वेगळंच असतं ना. तिचं ते पोट, तिचं ते सौंदर्य एकदम खुलून गेलेलं असतं. सगळेजण त्यांची तारीफ करत असतात आणि पूर्ण आजी आपल्या दोन्ही नातवंडांना जवळ घेऊन त्यांना खूप छान शुभेच्छाही देते. आता लवकरात लवकर डोहाळे जेवण सुरू करा, पूजा वगैरे करून घ्या, असं आजी म्हणू लागते. पण तितक्यातच एक व्यक्ती दारात येतो आणि तो व्यक्ती अश्विनने बोलवलेला असतो. तो असतो फोटोग्राफर. आता डोहाळे जेवण म्हटलं की फोटोज तर आलेच, फोटो नाही काढले तर डोहाळे जेवण कसलं, हो की नाही. फोटोग्राफरला पाहून अश्विन फार खुश होतो आणि म्हणतो की हे 2 जण आहे ना आज उत्सव मूर्ती आहे, यांचे हवे तितके फोटो काढून द्या आज. आपला अर्जुन अति उत्साही, अगदी पोज कसे द्यायचे ना त्या त्यांनी आधीच सर्च करून ठेवलेलं, एकदम हुबेहूब परफेक्ट पोज देत होता. फोटोग्राफरला सांगण्याची वेळसुद्धा येत नव्हती की तुम्ही अशी पोज द्या, अशी पोज द्या. स्वतःहूनच पोज तयार करायचा आणि फोटो काढायचा. इतके फनी पोज होतात ना त्या पाहून सगळ्यांना हसायला येत असतं. तर आता कल्पना आणि प्रताप म्हणू लागतात की सगळ्यांनी आता पटपट तयारी करायला घ्या, जास्त वेळ वाया घालवू नका, आपण छान आता कार्यक्रम सुरू करू, सगळेजण आलेले आहेतच. तर आपण इकडे पाहू शकतो की सगळेजण चेष्टामस्करी करत असतात आपल्या सायली आणि अर्जुनची. सगळेजण मग आता आनंदात सगळं कार्यक्रम एन्जॉय करत असतात. दुसरीकडे मात्र आपण पाहू शकतो प्रियाचंही डोहाळे जेवण आणि तिचा तो शृंगार पाहण्यासारखा आहे. तिथल्या बायकांनी झाडाची फुलं पानं काढून छान प्रकारे क्राऊन तयार केला आहे. पानांनी बाजूबंद तयार केली, पोटावरती छान सगळा शृंगार बांधलेला आपण पाहू शकतो. त्यातच बर्फी येणार की पेढा हे ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला एक मुलगी म्हणते की बर्फी येईल, एक मुलगी म्हणते की पेढा येईल. जी मुलगी बर्फी येईल म्हणते तिच्यावरती खूप चिडते प्रिया. दुसरीकडे हेही पाहू शकतो की अजूनही पोज काही थांबलेले नाही अर्जुन आणि सायलीच्या. अजूनही फोटो काढण्याची हौस काय आपल्या अर्जुनची जात नाही. पाहिल्यानंतर कल्पना आणि अन्नपूर्णा आजी म्हणते की बस झाले आता फोटो, चला बरं औक्षण करायला घेऊया. मग औक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिले प्रतिमा, अस्मिता, कल्पना अशा सगळ्याजणी येऊ लागतात. आणि वेळ आली ती शेवटचा कार्यक्रम, सगळ्यात महत्त्वाचं बरं का, ते म्हणजे बर्फी की पेढा हे ओळखायचा. दुसरीकडे ज्या वेळेला ती प्रिया म्हणजे असं करतात ना बर्फी की पेढा, तर तिचा बर्फी हा तुकडा निघतो. तर त्या बर्फीला पाहून ती म्हणते बर्फी तर बर्फी, वंशाचा दिवा नाही तर पंती तर अख्खं घर पेटवू शकते ना, अख्खं खोळाला पेटवून ठेवू शकते एखादी पंती, आणि तीच पंती जर माझ्या पोटी आली तरी मला चालेल. पण सायली, तुझी मी इथे खूप आतुरतेने वाट पाहत आहे, तू येच तोपर्यंत मी खाऊन पिऊन धष्टपुष्ट होते तुला त्रास देण्यासाठी. आपण दुसरीकडे हेही पाहू शकतो की अजूनही आश्रमात मुली परतलेल्या नसतात. सगळ्यांना काळजी वाटत असते, कार्यक्रमाला उशीर होतोय. तर काका आता कुसुमला म्हणतात एकदा पुन्हा फोन लावून बघतेस का. तर आता कुसुम पुन्हा एकदा फोन लावते. तर मॅडम सांगतात की आम्ही इतक्यातच उतरले गाडीतनं, 5-10 मिनटात मुली घरीच येतील. तर मुलींमध्ये मनू म्हणते की मला कुसुमताईशी बोलायचं. कुसुमताईशी बोलताना मग ती मनू सांगू लागते की मला सायलीताईसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचं.
गिफ्ट घेतल्यानंतर 10-15 मिनटात आम्ही घरीच येऊ. तर मुलींना कुसुमताई सांगते की लवकर या, इकडे तिकडे कुठे भटकू नका. तर मुली म्हणतात हो ताई. तर आता इथे मुली आता गिफ्ट घ्यायला निघालेले असतात. त्यांचा पाठलाग करणारा तो व्यक्ती अजूनही ती त्यांच्या मागावरच आहे. तर आश्रमातली मुलं फार चिडतात. मुली एक तर दिवसभर फिरल्या, अजूनही घरी आल्या नाही. सायलीताईच्या घरी जायसाठी त्यांना खूप उत्साह आहे आणि त्या अजून आल्या नाही म्हणून चिडचिड करत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतोय मुली काय गिफ्ट घ्यावं, साडी घ्यावी की बांगड्या घ्यावा. तर मुली दुसऱ्या म्हणतात की साडी घ्यायची म्हणली तर खूप मोठा बजेट लागेल, बांगड्याच घेऊया. आणि काय झालं, बाजूला एक गाडी येते, गाडीतनं 4-5 धष्टपुष्ट माणसं उतरतात आणि त्या मुलींना खेचून गाडीमध्ये भरू लागतात. त्या मुली विरोध करत असतात, पण ते गेंड्यासारखे व दिसणारे ते 4-5 जणं त्या मुलींना खेचतात आणि भरभर गाडीमध्ये भरून टाकतात आणि त्या मुली विरोध करत असतात. पण त्यांना कुठे कोण जमत आहे. त्या गाडीमध्ये त्यांना कोंबल्यानंतर गाडीचे दरवाजे बंद करून गाडी भरकन निघून गेली. आता सचिनचा तो माणूस आता फोन करून त्याला व्यवस्थित निरोप देतो की मुली गाडीत पोहोचले, आता गाडी इथून निघाली आहे. आणि ही बातमी कळल्यानंतर सचिनला आणि ह्या नागराजच्या मुलाला फार आनंद होतो. राकेश आणि सचिन दोघंही आता त्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते. ती गोष्ट घडल्यामुळे खूप खुश आहे. दुसरीकडे आपण पाहू शकतो की बर्फी निघायला हवी असा अर्जुनचा हट्ट करताना आपण अर्जुन पाहतोय. तर सायलीला सगळे विचारतात तुला काय हवं आहे. तर ती म्हणते मला काहीही चालेल. पण अर्जुन म्हणत असतो की ज्यात बर्फी असेल ना तेच डिश खोल बरं का तू. तर ते मुद्दाम कानुसा घेते आणि कुठल्या प्लेटमध्ये बर्फी आहे असं पाहत आणि ती वाटी खोलून पाहते, त्याच्यामध्ये बर्फीच निघते. सगळेजण खूप खुश होतात. जे अर्जुनला हवं होतं तेच झालं आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळे जल्लोष करताय बर्फी निघाली म्हणून आणि सगळ्यांचा तो आनंद ओसंडून वाहते. आपला अर्जुन तर नाचूच लागतो बर्फी निघाली म्हणून. चला तर मग प्रोमो जरा इंटरेस्टिंगच आहे. आश्रमातल्या मुली गायब झाल्या. त्यात नंतर सायलीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस येतात. मीडिया पण तिथे हजर असते. मीडियातले काही लोक म्हणतात तुम्ही हे रॅकेट मुलींना विकण्याचं किती दिवसापासून चालवतात, मधुभाऊ तुमच्यासोबत सामील आहे का. कितीतरी प्रश्न त्यांना विचारले जातात. आता ह्या प्रश्नांची उत्तरं काय द्यावा कुणालाही काही माहीत नाही. पण मीडियातले लोक फारच प्रश्न विचारतात. बघता अर्जुनच्या हातातनं सायलीच्या हात निसटतात आणि सायली जेलमध्ये जाऊन पोचते. तिला भेटायला अर्जुन तिथे येतो. घाबरू नको, मी तुला काहीही करून जेलमधनं बाहेर पाडेल. मला काळजी फक्त आता आपल्या बाळाची, त्याला हे असं जेलमध्ये. तरी ती सायली म्हणते आता रडायचं नाही, लढायचं. बळ आता एकटीचं नाही दुपटीचं झाले. आम्ही दोघं मिळून लढू, तुम्हीही लढा. आता घाबरायचं नाही, रडायचं तर अजिबातच नाही, फक्त लढायचं. तर पुढे आपल्याला पाहायला मिळते सायली आणि प्रिया यांचा आमना सामना. आता प्रिया इथे हसत म्हणते वेलकम टू जेल, तुझं जेलमध्ये स्वागत आहे. आणि हे सगळं कसं वाटलं माझ्याकडनं तुझ्यासाठी छोटंसं डोहाळे जेवणाचं गिफ्ट. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू.